हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? होप तुमचं समर वॅकेशन छान चालू असेल. आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण डेसिमल नंबर म्हणजे काय होते, कसं फॉर्म होते ते बघितलं होतं. आता आपण त्याचं कॅल्क्युलेशन बघणार आहोत. आज आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन ऑफ डेसिमल नंबर्स बघू. तसं तर इझीच टॉपिक आहे. जसं आजपर्यंत आपण होल नंबरचे इंटिजर्समध्ये जसं ॲडिशन सबट्रॅक्शन करत आलं, तसंच थोडं जास्ती काम वाढलं आहे, बाकी काही नाही. जसं फॉर एक्झाम्पल आपण कसं करत आलो आहे, 45 + 45 काय, 5 + 5 10, 1 कॅरी 9, राईट. आता अज्यूम करू असा नंबर आहे, डेसिमलच्या फॉर्ममध्ये आपण लिहिला. पहिली गोष्ट तर डेसिमलच्या खाली डेसिमल आला पाहिजे. अरेंजच असं करायचं की आपल्याला कन्फ्यूज नाही झालं पाहिजे आणि ॲन्सरमध्ये पण आपल्याला बरोबर लिहिता येते. आता आपण 0 0 लिहिलं तर 0 + 0 0, डेसिमलच्या खाली डेसिमल आला 0 + 0 0 0 + 0 0 डेसिमल, राईट. याच टाईपचे आपण क्वेश्चन घेणार आहे. इझीपासून तर आपण हार्डपर्यंत घेऊ, एक 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 एक. बाकीचे तुम्हाला होमवर्क यासाठी, कारण की प्रॅक्टिस करणं मस्ट आहे. प्रॅक्टिस नाही कराल मॅथमध्ये तर मग काही अर्थच नाही. फर्स्टवाला एकदम इझी आहे. काय, 2.5 + 1.3. ज्याच्या खाली तो नंबर म्हणजे डेसिमलच्या खाली डेसिमलच आला पाहिजे, मग बाकीचे नंबर लिहा. 5 + 3 8, डेसिमलच्या खाली डेसिमल. 2 + 3 2 + 1 3 झालं. नेक्स्ट हा मोठा नंबर घेऊ आपण. काय, 12 पॉइंट, हां फोर्थवाला घेतो मी, हा फर्स्ट प्लस. आता इथे फक्त दोनच नंबर आहेत. काय, डेसिमलच्या खाली डेसिमल, डेसिमलच्या खाली डेसिमल, मग काय 3 2 बस. त्याच्या अजिबात काहीच नाही करायचं. आता 5च्या खाली काही दिसून राहिला का? नाही, म्हणजे 0 आहे इथे. 0 लिहिला तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. आता 5 + 0 5, 4 + 2 6, डेसिमलच्या खाली डेसिमल. 2 + 3 5, 1च्या खाली काहीच नाही म्हणजे 1 झालं. एवढं इझी आहे. आणखी कोणतं घेऊ? फिफ्थवाला घेऊ. फिफ्थवाला घेतो बघा. 8.75 + 6 14, डेसिमलच्या खाली डेसिमल 6 14. 5 + 4 9 8. 2 14, 14.89. आणखी आता हे मोठेवाले घेतो. जे उरले ते तुम्हाला होमवर्क. हावला घेऊ का? तर हावला घेतो. 7थवाला. हा किती होता? 5थवाला. 7थवाला काय, 23.45, डेसिमलच्या खाली डेसिमल 12.3, नंतर 4.5. दॅट्स इट. झालं. 5च्या खाली काय आहे? यांच्या खाली काय साईडनी काहीच नाही म्हणजे 0 0च आहे. लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. तर 5 सोबत प्लस 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 करता आलं काय येणार? 5 येणार ऑब्व्हियसली, किंवा डायरेक्ट 5 लिहिलं तरी चालेल. 4 + 3 7, 7 + 5 12 बस आलं. दे आता कॅरी. आता डेसिमल आहे तर इथं डायरेक्ट 12 नाही लिहायचं, तसं करायचं नाही. 12चे 2, जे साधा आपण ॲडिशन करतो तेच. किती आलं? 12. 12चे 2 कॅरी 1, इथं डेसिमल झालं. आता 3 + 1 4, 4 2 6 6 10, 10चे 0 1 कॅरी 4 झालं. किती आलं? 14.25. एवढं इझी आहे. आणखी कोणतं घेऊ का मी? हे 9थवालं. बरं तुम्हीच करून टाकाल सर्व. आता उरलेच किती? हे 3वाला पण मी केलं, हे पण करून टाकाल. इझीच आहे. जेवढं हार्ड तुम्ही कराल तेवढंच इझी, म्हणजे चांगलं होणार तुमचं कॅल्क्युलेशन. ओके, तर हे स्क्रीनशॉट घ्या किंवा पॉज करा व्हिडिओ. ओके, आता आपण सबट्रॅक्शन बघू. आपण आता सबट्रॅक्शनचे घेतले एक्झाम्पल्स, एक 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 सॉल्व करू. सेम तसंच आहे, फक्त थोडं डेसिमलच्या साईडचा हिशोब डेसिमलकडे, इकडचा हिशोब इकडे, बस.
फॉर एक्झाम्पल 10 रुपये आपल्याकडे, 10 रुपयेपैकी 3.5 रुपये आपण खर्च केले, 3 रुपये 50 पैसे खर्च केले. तर आता आपल्याला किती रुपये आहे ते माहीत करायचं आहे. समजा आपण पैशाच्या हिशोबात लवकर घेतलं तर माहिती आहे आपल्याला, लवकर समजून नाही. 10 म्हणजे 10च्या खाली साईडनी काय आहे 0. 10 रुपये आहे, आपला साईडनी किती 0 लिहिले तरी त्याची व्हॅल्यू बदलणार आहे का? नाही बदलणार. तर आपण 0 लिहू शकतो, जर गरज असेल तर आपण 0 घेऊ शकतो, पण त्याची व्हॅल्यू बदलली नाही पाहिजे. तर 10.0 घेतले आपण, डेसिमलच्या खाली डेसिमल, राईट. आता 0मधून 5 जातो का? नाही जात. मग काय करतो आपण? कॅरी घेतो. डायरेक्ट घेतो म्हटलं ते डायरेक्ट नाही नेते, पण समजा आपण इथे घेतलं 0 1कडून घेतला कॅरी 1, म्हणजे 0 किती झाले 10. तर हा 0मध्ये मला पण पाहिजे म्हणते, तर हा काय करतो या 10कडून एक कॅरी घेतो. इथे झाले 9, इथे झाले 10. आता 10 मधून 5 गेले 5, 9मधून 3 गेले 6, किती उरले 6.5. असं हे झालं पैशाच्या बाबतीत. आता आपण नंबरचं घेऊ. आपल्याला कॅल्क्युलेशन करण्याशी मतलब आणि समजण्याशी मतलब. चला 5.6 फर्स्टवाला इझी. 5.6 मायनस 2.1 इझीच आहे. डेसिमलच्या खाली डेसिमल आला. 6मधून 1 गेले 5, 5मधून 2 गेले 3, झालं सॉल्व. सेकंड सारखंच आहे, थर्ड सारखंच आहे, फोर्थ 15.75 डेसिमलच्या खाली डेसिमल 4.2, राईट. आता 5च्या खाली काहीच नाही, मग काय करायचं? लिहून टाका, म्हणजे 0 आहे. 5मधून 0 गेला 5, 7मधून 2 गेला 5, 5मधून 4 गेला 1, 1च्या सोबत 1, झालं. आता कोणतं घेऊ? हे वाला घेऊन पाहतो 3 याचं 750. आता काय करायचं? पहिले याच्यातून हे मायनस करा, मग जे आन्सर येईल त्याच्यातून हे मायनस करा. आपण डायरेक्ट करत गेलं तर कन्फ्यूज होऊ शकते, म्हणून आता मी पहिले काय करतो, 50.25 मधून 80.5 मायनस करून टाकतो. डेसिमलच्या खाली डेसिमल 18.5. चला म्हणजे इथेच थांबा. 5च्या खाली आहे का कोणी? नाही आहे. मग काय करायचं? 5मधून 0 गेला 5. आता 2मधून 5 जातो का? नाही जात. मग काय करायचं? हा घेतो कॅरी. 0 म्हणतो मला एक कॅरी पाहिजे, 5 याला एक कॅरी देऊन देतो. 5कडे किती राहिले? 1 दिल्यावर 4. 0कडे किती झाले? 10. 2 म्हणते मला कॅरी पाहिजे म्हणते, मग 10 काय करतो? याला एक देऊन देतो, झाले 9. इथे झाले 12. 12मधून 5 गेले 7. डेसिमलच्या खाली डेसिमल 9मधून 8 गेले 1, 4मधून 1 गेला 3, म्हणजे 31.75 हे ॲन्सर आलं. आणखी बाकी आपल्याला 37मधून 6.2 अजून सबट्रॅक्ट करायचे. मग करा अजून, इकडे करतो 31.75 मायनस 6.2, ज्याच्या खाली ते 5मधून काही गेले का? नाही. 7मधून 5 गेले, 7मधून 2 गेला 5.1, 31, 6, 25, 25 आलं आन्सर. एवढं इझी काम आहे. बाकीचे सोपीच आहे. तुम्ही हे करून दाखवतो, हे सारखंच आहे, एकच आहे. किती? 5.456 मायनस सबट्रॅक्ट डेसिमलच्या खाली डेसिमल 2378, राईट. 6 5मधून 8 जातो का? नाही जात. तर मग काय करतो? हा एक कॅरी देतो. 7पर्यंत जायची गरज आहे का? 5नी समजा 1 पण दिला तरी याच्याकडे 4 राहतो आणि 4मधून 3 जातो. मग 7पर्यंत याची गरज आहे का? नाही. मग 5पर्यंत सांभाळून घ्यायचं. याने 1 दिला याला,
झाले 14, इथे राहिले 4, 5 पण म्हणते मला पाहिजे म्हणते. घे बाबा तू पण घे. त्याला 15, आता 15मधून 8 गेले, 5 3 7, हां 13मधून 7 गेले, 3 4 6, 4मधून मला 3 गेले 1 आणि 7मधून 5 गेले 2 गेले 5, 51.676 हे आपलं ॲन्सर आहे. एवढं इझी आहे. तर आपल्यामध्ये पहिला मेन पॉईंट आहे डेसिमलच्या खाली डेसिमल, म्हणजे नंबर बरोबर अरेंज झाले पाहिजे, म्हणजे कॅल्क्युलेशन आपल्याला इझिली सॉल्व करतोय. डोकं जागेवर ठेवून बघायचं. ओके, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. होप तुम्हाला सर्व समजलं असेल, सर्व कन्सेप्ट समजले असेल आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना, जेणेकरून आपल्या चॅनलबद्दल आणि व्हिडिओ सिरीजबद्दल कळलं पाहिजे. आपण पुन्हा भेटू न्यू व्हिडिओमध्ये न्यू टॉपिक घेऊन. तो छान अभ्यास करत राहा, समर वॅकेशन एन्जॉय करा, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. तोपर्यंत बाय.